महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे आज पहाटे प्रारंभ झाला आहे. नमस्कार, संगमनेर लाईव्हमध्ये आपले स्वागत. आता बातमी सविस्तर पाहू. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास आज रविवारपासून अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. पहाटेच्या मंगल मुहूर्तावर देवीची मूर्ती गाभाऱ्यातून बाहेर आणून परंपरेनुसार सिंहासनावर अधिष्ठित करण्यात आली. आई राजा उदो उदोच्या जयघोषाने संपूर्ण तुळजापूर नगरी दुमदुमून गेली आहे. शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त रविवारी पहाटे मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली. मंदिराचे मुख्य पुजारी आणि मानकरी यांच्या उपस्थितीत श्री तुळजाभवानी देवीची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर देवीची मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली. या प्रसंगी महापूजा, अभिषेक आणि आरती करण्यात आली. पौष महिन्यात साजरा होणारा हा नवरात्रोत्सव शाकंभरी नवरात्र म्हणून ओळखला जातो. पौराणिक कथेनुसार पृथ्वीवर जेव्हा भीषण दुष्काळ पडला होता तेव्हा देवीने आपल्या शरीरातून विविध शाक म्हणजे भाज्या आणि वनस्पती निर्माण करून सृष्टीचे रक्षण केले होते. म्हणूनच या उत्सवात देवीला विविध भाज्या, फळे आणि कडधान्यांचा महानैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. महोत्सवानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी तुळजापुरात हजेरी लावत आहेत. कडाक्याच्या थंडीतही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मंदिर संस्थांच्या वतीने भाविकांच्या दर्शनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली असून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येत्या पौष पौर्णिमेपर्यंत हा महोत्सव चालणार असून या काळात दररोज सकाळी आणि सायंकाळी देवीची आरती, छबिना आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे पौष पौर्णिमेला महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होईल. दरम्यान या उत्सवात महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमधील भाविक देखील मोठ्या श्रद्धेने सहभागी होत असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांच्या सोयीसाठी नियोजन करण्यात आले आहे. धन्यवाद.